महाराज म्हणतात एवढं जे सांगितलं तुम्हाला काळाची भीती वाटत नाही आहे. एक काम करा, साधक तुकोबारांकडे गेला. काय तुकोबाराय, आम्ही तुमच्याबद्दल फार आख्यायिका ऐकली. तुकोबारांतात कशी आख्यायिका ऐकली तुम्ही? तुकोबारा आम्ही असं ऐकलंय हो, जगाचा मालक, पिठेवरचा मालक, पंढरीचा पांडुरंग परमात्मा 13 दिवस तुमचा गाथा डोक्यावर घेऊन उभा होतात म्हणतात. जसं त्या तसं कोरडाचा कोरडा गाथा काढला हो जगाच्या मालकानं. हो तुकोबारा, तुम्हाला जर कोणी जर दुधामध्ये विष दिलं पिण्याकरता, तर जगाच्या मालकानं तुम्हाला काहीच नाही होऊ दिलं हो. विष प्राशन केलं, तुम्ही दूध घेतलं, जगाच्या मालकाने विष प्राशन केलं. कसं काय? तुकोबारा याच्या पलीकडचं बोलू. तुमच्या पत्नीच्या पायात घुसलेला काटा सुद्धा विटेवरच्या मालकाने काढला तुकोबारा. पण आम्ही असं ऐकलं तुकोबारा की तुमच्या बायकोनं, तुमच्या पत्नीनं पांडुरंगाचं भजन कधीच केलं नाही, कधीच त्यानं विठ्ठल विठ्ठल म्हटलं नाही. ती नेहमी पांडुरंगाला शिव्या देत होती, मिठ्या, काळ्या, सावळ्या. बरं, ज्यानं जिनं भजन केलं नाही, तिच्या पायातला काटा तुम्ही काय आणताय? तुमचा मालक काय आणतोय? नेमकं असं काय केलं? तुकोबारा अंतात आमच्या परमार्थात कसं सांगू का तुम्हाला? एका कुटुंबात जर 5 व्यक्ती राहतात आणि 5 मताचं एक जर भजन करतो ना, तर 4चा सहारा, 4च्या केसाला सुद्धा जगाचा मला धक्का लागू नाही देत. काय 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 5 जण जर कुटुंबात आहे आणि 5 जणांमध्ये जर एक व्यक्ती हरिभक्त असेल, देवाचं भजन करणार असेल, तर 4घांचं रक्षण आणि 5व्याचंही रक्षण, 4घांचंही रक्षण जगाचा मालक करत असतो. इतका जगाचा मालक खूप आहे. का हो तुकोबारा, तुमची स्थिती प्राप्त केव्हा झाली तुम्हाला? तुकोबारा म्हणतात तुला देवळातला देव दिसतो का नाही? तुकोबारा खरं सांगू तुम्हाला, मला माणसातला माणूस दिसत नाही हो, देवळातला देव कुठं दिसणार? तुकडोजी महाराज फार गोड सांगतात, माणूस द्या माझं माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. अरे मी माणसाकडे गेलो, माणूस द्या माणूस द्या माणूस द्या, माणूस नाही भेटला. ज्यावेळेस देवाकडे गेलो, देव भेटला, पण माणसासारखा माणूस नाही भेटला. किती शोकांतिक आहे. काय करा सांगू का तुम्हाला? मला सर्वत्र देव दिसतो, विठ्ठल जडी स्थळी भरला, रिंदाळ नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल जी विठ्ठल. ज्ञानोबरांचा हरिपाठ सांगतो, सर्वा घटीराम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. श्रीमद भगवद्गीता सांगते, ममय वंशो युलोके जीव भूतस्थानादना मनशिष्टानिंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. चराचरामध्ये जगाचा विटेवरचा मालक काय? तुकोबारा, तुम्हाला सर्वत्र जगाचा मालक दिसतो, आम्हाला देव दिसत नाही. परिणाम कशाचा? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, तुमच्या डोळ्यासमोर मायेचा पडदा. माया माया काय करते? सत्य लपवते, असत्य दाखवते, तिला म्हणतात माया. तुकोबारा, आमच्या डोळ्यासमोर मायेचा पडदा जाईल कसा? तुकोबारा म्हणतात, मायेचा पडदा जाण्याकरता तुम्हाला त्या विटेवरच्या मालकाचं भजन करावं लागेल, अभंगाचं. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. हो हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. हो हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. ओ हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. ओ हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. तेने माया जाळा तुटलीला, तेने माया जाळा तुटलीला, अनेक नका पडू गव्हाळाचे भरी, अनेक नका पडू गव्हाळाचे भरी. हो अनेक नका पडू गव्हाळाचे भरी, अनेक नका पडू गव्हाळाचे
आता तुम्ही जर देवाचं भजन करा त्यानं परिणाम काय होईल तेने माया जाळ तुटेल. हरी हरी म्हटल्यानं काय होईल ते मायेचं जाळ तुटेल. माझ्याकडे लक्ष द्या सर्व. माया 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 म्हणजे काय? माया आहे ते लपवते आणि नाही ते दाखवते, तिला म्हणतात माया. साधू सोपं सांगायचं झालं तर ऐका. सत्य लपवते असत्य दाखवते, तिला म्हणतात माया. आजोबा जत्रेत चालले, नातवानं हट्ट धरला आजोबा मी तुमच्या सोबत जत्रेत येणार. बरं, पहिला मुद्दा जत्रा आणि यात्रा एक आहे की वेगवेगळे आहे? एक आहे की वेगवेगळे आहे? एकच आहे. लहान पोरं तसं पाहिलं, लहान पोरं कीर्तन करायला पुढे पाहिजे आणि त्यांच्याशी बोलणार का? सांगा रे पोरं, यात्रा आणि जत्रा एकच आहे की वेगवेगळे आहे? एकच आहे. तुमचं काय मत आहे? एकच आहे. करू कन्फर्म? करू डन? डन. एकच आहे. तुमचं सर्वांचं मत आहे एक आहे, माझं मत आहे दोन आहे. बरं, पटवून देण्याचं माझ्याकडे लागलं दोन. ऐका, जत्रा यात्रा संत दरबारात आणि भगवान परमात्माच्या दरबारात जी भरते तिला म्हणतात यात्रा. ह्याच्या पलीकडे साधं सोपा बोलू. सनक सनंदन सनातन सनत कुमार आणि गौतम ऋषी सारखे ज्या ठिकाणी जातात तिला म्हणतात यात्रा. गौतम ऋषी सारखे ज्या ठिकाणी जातात तिला म्हणतात, बोला बोला, गौतम ऋषी सारखे ज्या ठिकाणी जातात तिला म्हणतात आणि गौतमी सारखे ज्या ठिकाणी जातात तिला म्हणतात जत्रा. याच्यापेक्षा साधं सोपं दुसरं माझ्याकडे नाही. ज्या ठिकाणी संत महात्मे जातात, पदस्पर्शाने पावनची भूमी होते आणि ज्या ठिकाणी माणूस जाऊन तरतो तिलाच नाव आहे यात्रा. या आणि तरुण जा. जे मुक्ताईला भरते ती, जे ज्ञानोबाच्या आळंदीमध्ये भरते ती, पैठणला भरते ती, पंढरपूरला भरते ती, जेजूरला भरते ती, शेगावला भरते ती, माहूरगडला भरते ती, विवऱ्यात भरते ती. ते तुमच्या गावात तुम्ही पाहून घ्या काय भरते. मी काय तुमच्या गावात जत्रेला यात्रेला काही आलो नाही, ते तुम्ही तपासून घ्या. संत दरबारात भगवान परमाच्या दरबारात जी भरते तिला म्हणतात यात्रा. आणि ज्या ठिकाणी तमाशे चालू राहतात तिला म्हणतात जत्रा. आजोबा कुठे चालले? जत्रेत चालले, यात्रेत नाही चालले. नातवा नाट्य झाला, आजोबा मी तुमच्या सोबत येणार. आजोबा म्हणतात बाळा भरपूर गर्दी असते जत्रेमध्ये, कुठं चालतोय? आजोबा मी येणार म्हणजे येणार म्हणजे येणार. मातृवर्ग तुम्हाला चांगल्या प्रकार माहित असेल. मातृवर्ग पुरुष वर्ग, स्त्री हट्ट आणि बाल हट्ट हा असा असतो की तू काही करून पुरवावा लागतो बाबा, काही करून पुरवावा लागतो. तुमच्या खिशात दोन पैसे नसतील आणि पत्नीने जर म्हटलं मकर संक्रांती आहे, काळ्या कलरची साडी पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे, द्यावी लागते की नाही पुरुष वर्ग? म्हणजे तुमची सोपी पायवाट करून होतो आता बस मोकळी मी. मकर संक्रांतीला सर्वांना साडी म्हणजे तुमचं आहे की नाही माहिती नाही मला, पण मावशी 4 महिन्याचा अनुभव आहे. काळ्या कलरची साडी पाहिजे 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 बाबा. 4 महिन्यात एक कीर्तन नाही म्हणे तसं, पण साडी काळ्या कलरची पाहिजे म्हटलं घे बापा. स्त्री हट्ट पुरवावाच लागतो आणि बाल हट्ट मातृवर्ग. एखादं छोटं पोरग आहे, तुमची परिस्थिती नसेल, तुमची परिस्थिती नसेल, तुमच्या खिशात पैसे नसतील आणि तुमच्या पोरानं जर हट्ट धरला, आई मला खेळायला जायचंय, जाऊ दे ना मग. ते निघे, आई मला कुठतरी फिरायला काहीतरी खेळणं पाहिजे, ते तुम्हाला तुमचा हट्ट पुरवावाच लागतो. शेजाऱ्याकडून 2 पैसे तुम्हाला उसने घ्यावे लागतील आणि त्या 2 पैसे तुमच्या पोराला काहीतरी खरेदी करून त्या द्यावं लागेल का. इतका हट्ट असतो. स्त्री हट्ट आणि बाल हट्ट. नातवान हट्ट धरला, आजोबा मी जत्रा देणार. आजोबाने घेतला, कळीवर घेतला. जत्रा फार मोठी होती, गर्दी होती. नातवा जर खाली सोडलं, मोकळं सोडलं तर हरपून जाण्याची शक्यता आहे. कळीवर घेतलं, संपूर्ण जत्रा फिरवली, पण आजोबाने नातवाला काहीच घेऊन नाही दिलं. नातू म्हणते काय आजोबा असं असतं का कुठं? काय झालं बाळा? अरे संपूर्ण जत्रा फिरले पण काही घेऊन नाही दिलं नातवाला. अशी असते काय आजोबा जत्रा कुठं? बरं काय पाहिजे तुला सांग, काय खायला पाहिजे? आजोबा खाण्यापिण्याचं नाही,
मला खेळणं पाहिजे, खेळण्याच्या दुकानात चला. आजोबा म्हणतात बाळा काहीतरी कामाचं घे, वही पेन पुस्तक काहीतरी घे कामाचं. काय खेळणं घेतो नकली? खेळण्याच्या दुकानात चला. हट्ट धरला, खेळण्याच्या दुकानात आणलं. काय पाहिजे? आजोबा तो नकली साप आहे, तो नकली साप पाहिजे. आज म्हणता असली घे रे, नकली पुढे घेतो. नाही मी नकली साप पाहिजे. हट्ट धरला. 2 पैसे दुकानदार दिले, नकली साप घेतला. नातवानं साप घेतला. म्हणे आजोबा घरी जाण्याच्या अगोदर शॉर्टकट मार्गाने घरी गेला. म्हणे आजीची थोडी मजा घेऊ. आजी पलंगावर झोपेल होती. नातू गेला, आजीच्या पोटात ते साप ठेवला आणि तिथून खेळण्याकरता निघून गेला. 4:45चा टाइम झाला. त्या घरातली सुनबाई ट्रे हातात, ट्रे मध्ये कप, कपामध्ये चहा. नारे 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 ना गाणे म्हणत 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 चालली. कुठं चालली? सासूबाईच्या रूम कडे. 2025च्या जर सुनबाई सांगायची असेल तर असे गाणे म्हणत म्हणत सांगायला लागते, का ते शांततेत जाणार नाही कधी. कठीण आहे. ही आली बा तिथं आणि बस आता बरोबर त्या रूम मध्ये पाय टाकणार. पाहते तर काय, आत्याच्या भोवत्यावर साप थर 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 कापू लागले. कापता 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 ट्रेस सटकला. 1 सेकंद मागे पुढे फुटला, पण फुटला कप. अमित मारला कप फोडला. मागे पुढे फुटला, पण फुटला. चला असं फोडण्याला महत्व आहे. डबल नाही बरं आता, डबल फोड सांगतो. कप फुटला. सुनबाईनं जोरदार आवाज दिला, साप साप साप. तुमच्या गावातील कोणते कीर्तनात साप कस काय निघाला? लोक फोडत दिसतात. साप आवाज देता 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 अख्खं कुटुंब जमा झालं. एवढंच नाही, अख्खी कॉलनी जमा झाली. कशा करता जमा झाली? सापा करता. जगाच्या मालकाची एवढी देण आहे की तो प्रत्येक गावात पट्टीचे साप मारणारे अगोदर पाठवत असते. पट्टीचे साप मारणारे. गावात कुठे साप निघाला, दादाला फोन, दादा साप निघाला बरं, 1 मिनिटात थांबा. हो आलो बिलकुल. गाडीला किक मारते, घरी हजर. बरं ते हँडल बरोबर करतात, त्यांना काय कशी काय करतात बिचार तिथं. ऐका, पट्टीचा साप मारणारा कुठे म्हणे साप? म्हणे पाहतो आत्याच्या पोटावर बसता काळा शार साप. पट्टीचा साप मारणारा म्हणतो लय साप पाहिले, पण तो तर हालतही नाही म्हणे. लय डेंजर दिसते वाटते, लय विषारी साप आहे म्हणे. तो हालत नाही म्हणे, नाहीतर मी येतो बरोबर हल्ला पाहिजे तो. ऐका, जो पट्टीचा साप मारणारा होता तो त्या पलंगाच्या अवतीभोवती गोल गोल फिरे. त्याला असं वाटले साला आपल्याकडे पाहून पुढील. तो साप कशाला पडणार आहे? तो थकला चक्रा मारू मारू तो रूमच्या बाहेर आला. लय साप आले. असा साप मी पाहिला. एक काम करा आणि तुम्ही आपल्या विवऱ्यातल्या दादांना काय जमत नाही आणि तालुका रावेर रावेरने काम करा. तुम्ही मांत्रिक बॉल बोलवा. तो मांत्रिक पदाचे मंत्र म्हणजे सापाला घराच्या बाहेर काढी म्हणे. 1 मिनिटात रावेरून विवऱ्यात मांत्रिक आला. दृष्टांतात 1 मिनिटातच येतो ना. आला. त्यानं त्याच्या सर्व पोथ्या पुराण ओम हिम क्लीम छुम छा सर्व म्हटलं. साप काही उतरायला तयार नाही. मांत्रिक म्हणतो उभा आयुष्य साप पकडत गेलो. असा सापनी पाहला. बरं मंत्र म्हटल्यावर मंत्र म्हणता बरोबर त्यानं त्या घराच्या बाहेरच नाही गेलं पाहिजे होतं, पण तो जागेवर हालत नाही. रे वासा. एक काम करा म्हणे, त्या दादाने जमत नाही म्हणे, त्या मांत्रिकाही जमत नाही म्हणे. एक काम करा म्हणे, तुम्ही बेनवाला बोलवा जळगाववरून. बेनवाला आला 1 मिनिटात. त्यानं त्याची हिना नगिना दूध काकर सर्व गाणे वाजवले. साप काही उतरायला तयार नाही. साप त्याची जागाही सोडायला तयार नाही. बेनवाला म्हणतो लय साप पाहिले बुवा. असा सापने पाहिला. तो पट्टीचा साप मारणारे म्हणतो लय साप माझ्या आयुष्यात पाहिले. मांत्रिक दादा बेनवाले दादा तुम्हाला बोलवण्याची गरज पडली नसती, कारण अख्ख्या विवऱ्यात ते साप एकटाच पकडतो. पण हा सापच काहीतरी आगळा वेगळा म्हणजे उतरत नाहीये.
मांत्रिक थकला, बेनवाले थकला, पट्टीचा साप मारणारे थकला. आखी कॉलनी जमा एवढीच नाही, अख्खं गाव जमा झालं. कशा करता जमा झालं? सापा करता. म्हाताऱ्यानं पैसे दिले, म्हातारा घराकडे निघालं आणि पाहतो तर काय गर्दी. म्हातार म्हणते आपल्या गावात तर काही सप्ताह वगैरे काही नाही. अरे हो, म्हातारी गेली वाटते. कारण म्हातारी पलंगावर टाकेल होती ना, गेली. हो, शेवटच्या दादाला विचारलं का हो एवढी गर्दी कस काय? अहो बाबा, तुमच्या घरात साप निघाला. साप ऐकता बरोबर म्हातार म्हणते सर्व नातवाचा खेळ. म्हातार म्हणतो वा बाजूला, वा बाजूला, ओ दादा वा बाजूला. बाजूला करता करता संपूर्ण गर्दी बाजूला झाली. म्हातार रूम पर्यंत पोहोचलं. म्हातार सुनबाई म्हणते काय झालं सुनबाई? बाबा पाहणं, आत्याच्या पोटावर केवढा मोठा साप आहे तो. काय झालं? अरे हे साप मारणारे पट्टीचे दादा आहेत, हे मांत्रिक आहे, हे बेणवाले. बाबा हे थोकून गेले हो, साप काही उतरत नाहीये. हो सुनबाई वेगळे, एकीकडे हो तू, मी मारतो सापाला. सुनबाई म्हणते बाबा हे थकले, तुम्ही पुढं सूर्या पुढे पुढे तुमची उदबत्ती दिवा लावता तुम्ही. म्हातारा खरोखर ताकद होती का? म्हातारा खरं माहिती होतं. म्हातारा म्हणतो सुनबाई मी मेलो तरी चालेल, पण म्हातारीचा जीव वाचवल्याशिवाय राहत नाही. सुनबाई म्हणते का हो बाबा ह्या वयात एवढं प्रेम? बाबा ह्या वयात जर एवढं प्रेम असेल तर 9व्या वर्गात असताना किती प्रेम होतं. म्हातारा म्हणतो सुनबाई टेन्शन घेऊ, हो बाजूला. म्हातारा गेलं. माझ्याकडे लक्ष द्या, विनोद सोडा, दृष्टांत घ्या, सिद्धांत घ्या. दृष्टांत सोडा, सिद्धांत घ्या, पुरावा प्रमाण घ्या ना, भंगाच्या दुसऱ्या चरणावर येतो लगेच. लक्ष द्या. म्हातारा गेला सापाकडे. साप उचलला आणि सर्व लोकांना सांगू लागला साप कसा आहे. बोला बोला, साप कसा आहे? खोटा आहे, नकली आहे? मला तुम्हाला विचारायचं, सापाची ओळख म्हाताराला होती की लोकांना होती? म्हाताराला माहिती होतं, म्हणून तो त्याच्या जीवाची बाजी लावायला तयार होता की मी मेलो तरी चालेल, पण म्हातारीचा जीव वाचवल्याशिवाय राहत नाही. कारण म्हाताराला माहिती होतं साप कसा आहे, नकली आहे, साप खोटा आहे. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही सर्वजण. साप म्हणजे माया. तेने माया जाळ तुटेल. मायाचं जाळ कसं तुटते? माया काय करते? माझ्याकडे लक्ष द्या, कळेल तुम्हाला. साप म्हणजे माया. त्या सापाची खरी ओळख कोणाला माहिती होती? त्या म्हाताऱ्याला, त्या आजोबांना. तशी त्या मायेची ओळख फक्त संतांना माहिती आहे. ऐका, जे जमलेले लोक होते ते तुम्ही आणि आपण. जो सर्प होता तो म्हणजे प्रपंच. प्रपंच. संत महात्मे तुम्हाला ओरडून ओरडून सांगताय की संसार कसा आहे, खोटा आहे. एक मिनिट, संसार कसा आहे, खोटा आहे. पण आपण काय समजतो, खरा. साप कसा होता, खोटा. आपण काय समजत होतो, खरा. संत महात्मे थकून गेले. लटिके ते फेडा तुका म्हणे तुका म्हणे जाय पेडा. लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पेडा. तुका म्हणे जाय पेडा. तुका म्हणे जाय. लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पेडा. तुका म्हणे जाय पेडा. तुका म्हणे जाय पेडा. लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पेडा. तुका म्हणे जाय पेडा. तुका म्हणे जाय पेडा. लटक म्हणजे खोटं. मायेचं जाळं कसं तुटते? प्रमाण देऊ तुम्हाला, ऐका. माया विगणे भ्रमला खरी, म्हणता मी माझे निघरी. हे तो संपत्तीचे बारी, सासुकारी जाईल, सासुकारी जाईल. धनदारा पुत्र जड, बंधू सोय रे पिशुण. पुढचा शब्द फार महत्वाचा आहे. सर्व मिथ्या हे जाणून. मिथ्या म्हणजे खोटं.
मिथ्या म्हणजे खोट. शरणारी घा देवासी हो धनदारा पुत्र जोडू. संत महात्मा म्हणतात सर्व खोट आहे. मग महाराज खऱ्याची ओळख केव्हा होईल? ज्यावेळी तुमच्या डोळ्यासमोर मायेचा म्हणजे खोट्याचा पडदा जाणार, म्हणजे तुम्हाला काय दिसणार? खरं दिसणार. खरा कोण आहे? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. त्रिवार संतांनी सत्य म्हटलंय, म्हणजे सत्य परमात्माचा आहे, परमार्थ सत्य, बाकी सर्व खोट आहे. मग महाराज मायेचं जाळ तुटेल, हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ तेही माया जाळ तुटेल. प्रत्येक संतांनी आपल्याला नामाचाच उपदेश, नामाची विनंती केली आहे का प्रमाण. कर जोडून विनंती तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनंती तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करू संसार क्रमा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करू संसार क्रमा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका कुंतू विषय कामा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका कुंतू विषय कामा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मी आजोबा मधुसूदना वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आजोबा मधुसूदना वासुदेव 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 म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव